नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नव्हता अशा गोष्टी सायलीच्या हाती लागणार आहेत. कारण सायलीने आता फुल प्लॅनिंग केलेलं आहे. अगदी वकिलाची बायको शोभत आहे अशा पद्धतीने सायलीने प्लॅनिंग केलेलं आहे आणि त्यामध्ये प्रिया मात्र पूर्णपणे अडकली जाणार आहे. कारण इकडे पूर्णाजीला प्रियाच्याच हातचा शिरा हवा आहे म्हणून पूर्णाजी हट्ट करून बसलेली असते, पण प्रियाने मात्र तो शिरा बनवलेला नसतो. प्रिया मात्र कांगावा करत असते फक्त दिखावेगिरी करण्याचा. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि सायलीच्या हाती आता महिपत आणि प्रिया विरोधात कोणता पुरावा लागणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे पूर्णाजीसाठी शिरा बनवायची तयारी सायलीने केलेली असते, कारण प्रिया अजून आलेली नाही आणि जरी ती आली तरीही तिला खूप वेळ लागणार आहे. हे सगळं प्रतिमाच्या कल्पना त्याचबरोबर पूर्णाजी यांनाही माहीत नसतं, पण सायलीच्या लक्षात आलेलं असतं आणि सायली मात्र वाट बघत बसलेली असते. कारण प्रिया कधी येणार याबद्दल ती विचार करत असते. तोपर्यंत तिने आणि इकडे कुसुमने शिरा बनवायला घेतलेला असतो आणि विमल आणि सायली दोघीजणी मिळून शिरा बनवत असतात. सॉरी, मी कुसुम बोलले होते. तर शिरा छान झालेला असतो तेव्हा विमल म्हणते की हो सायलीताई, शिरा खरंच खूप छान झालेला आहे. आणि मग तो शिरा बनवलेला असतो आणि ती म्हणते की एवढा वेळ पूर्णाजींना उपाशी राहायला लागेल, त्यापेक्षा मी हा शिरा घेऊन जाते. आणि मग सायलीने शिऱ्याची प्लेट तयार केलेली असते, अगदी ट्रे तयार केलेला असतो आणि ती शिऱ्याची प्लेट घेऊन सायली आता पूर्णाजींच्या रूमकडे निघालेली असते. आणि त्यावेळेस तिथे येते ती म्हणजे मूर्ख प्रिया तिथं आलेली असते. सायलीच्या हातून ती शिऱ्याची प्लेट घेत असते. तेव्हा मात्र सायली तिला म्हणत असते की कसं आहे माहिती आहे का, तू हा शिरा जरी माझ्याकडून घेऊन गेलीस तरी पूर्णाजींचं पोट भरणं, त्यांना पोटभर खाऊ घालणं हे माझं काम आहे आणि त्यामुळं मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तू काही करायचं आहे ते करू शकतेस. हा शिरा तू दिला काय आणि मी दिला काय, तर पूर्णाजींच्या पोटात जाणं गरजेचं आहे. प्रिया मात्र कांगावा करत असते. प्रियाचं असं म्हणणं असतं की काही झालं तरी हा शिरा मीच घेऊन जाणार आहे आणि हा शिरा मी घेऊन गेल्यानंतर माझ्याच हातून पूर्णाजी शिरा खाणार आहे, एवढी गोष्ट लक्षात ठेव, असं ती सायलीला सांगत असते. तेव्हा मात्र सायली म्हणत असते की कसं आहे माहिती आहे का, तू कशीही वागली आणि तू काहीही केलं तरीही मला मात्र या गोष्टींनी फरक पडत नाही आहे. कुणाला क्रेडिट घ्यायचं त्यांनी घ्यावं, कारण माझ्यासाठी हा शिरा पूर्णाजींच्या पोटात जाणं महत्त्वाचं आहे, असं स्पष्टपणे सायलीनं सांगितलेलं असतं. आणि तू घेऊन जा. सायलीला माहिती असते की पूर्णाजीने हा शिरा खाणं गरजेचं आहे आणि त्यासाठी सायलीची धडपड असते. आता इकडे पूर्णाजी जेवायला तयार नसते तेवढ्यातच प्रिया आता शिऱ्याची प्लेट घेऊन येते आणि सांगू लागते की हे बघ पूर्णाजी, मी आणलाय तुझ्यासाठी शिरा बनवून, असं म्हणत तिने तो शिरा बनवून आणलेला असतो. आणि तो शिरा जेव्हा आता तिने पूर्णाजीला देते तेव्हा मात्र पूर्णाजी म्हणत असते, तन्वी कुठं गेलेलीस ग तू, काय चाललेलं हे सगळं, किती वेळ, मला वाटलं की तू घेऊन येणार आहेस का नाही शिरा, असं मला वाटलं होतं, मी तर वाट बघत बसली होती तुझी. तेव्हा प्रिया म्हणत असते की अगं मी ना आईकडे गेले होते, मला ना जरा आईची जास्तच आठवण येत होती आणि त्यामुळं मी आईकडे जाण्याचा निर्णय घेतला होता आणि मग म्हटलं तर जाऊन यावं, भेटून यावं. मग आईकडे गेले, बरं वाटलं आणि तुला शिराही खायचा होता तर मी ठरवलं की जाऊ दे, आईच्या हातचा शिरा शिकून येऊ आईकडून, जर आईकडून मी शिरा शिकून आले तर तुला तो आवडेल ना, असं सगळं ती बोलत असते. तेव्हा सायली म्हणत असते किती खोटं बोलते ही मुलगी, कोणत्या थराला जाते कळतच नाहीये. हा विचार सायली करत असते, कारण सायलीला माहिती असतं की हा शिरा तिने बनवलेला आहे आणि तिने बनवलेल्या शिऱ्यावरती इकडे प्रिया जी आहे ती आता बोलत आहे आणि प्रिया सांगत आहे की हे सगळं तिनं केलेलं आहे. पण सायलीचं मन सांगत असतं की किती खोटारडेपणा भरला हिच्यात, अगदी ठासून भरलेला आहे आणि एक ना एक दिवस हिचा खोटारडेपणा सगळ्यांच्या समोर येणार आहे. या गोष्टी सायलीच्या लक्षात आलेल्या असतात. तेव्हा इकडे पूर्णाजीला कल्पना म्हणत असते की खरंच तन्वी ना खरंच चांगली आहे आणि फायनली तिने तुमच्यासाठी शिरा बनवून घेऊन आलेली आहे आणि एवढं सगळं तिनं तुमच्यासाठी केलेलं आहे, हे सगळं बोललंच जात असतं. त्यासोबतच आता पूर्णाजी म्हणते बघू शिरा खरंच, आणि पूर्णाजीने शिऱ्याची प्लेट हातात घेतल्यानंतर त्याचा सुगंध घेते आणि तिला खूप छान वाटतं, कारण फायनली तो शिरा जो आहे तो आता तिने खायला सुरुवात केलेली असते. पूर्णाजीने शिरा खात असते तेव्हाच ती म्हणत असते की खरंच खूप छान झालाय, अप्रतिम, म्हणजे अशी टेस्ट मी आजपर्यंत खाल्ली नव्हती, असं पूर्णाजीचं बोलणं असतं. आणि तेव्हा मात्र हे सगळं प्रियाने क्रेडिट घेतलेलं असतं, सायलीला माहिती असतं, पण पूर्णाजी मात्र म्हणत असते की हा शिरा तू बनवलायस
पूर्णाजीला शिऱ्याचा घास खाता खाता जाणवलेलं असतं. पण एक प्रॉब्लेम झालेला असतो, तो म्हणजे सायलीच्या हातची टेस्ट आणि प्रतिमाच्या हातची जी टेस्ट आहे, ती टेस्ट जी आहे त्यामध्ये प्रॉब्लेम होत असतो. कारण हे सगळं जे घडत असतं ते अशा पद्धतीनं घडत असतं की ज्याचा विचारही केलेला नसतो. कारण काहीही झालं तरीही ही जी टेस्ट असते ती वेगळीच असते. आणि इकडे सायलीने मात्र आता फुल तयारी केलेली असते प्रियाचा बँड वाजवण्याची, आणि प्रियाची बँड वाजवण्याची तयारी सायलीनं केलेली असते. पण इकडे प्रिया मात्र इथं क्रेडिट घेऊन गेलेली असते. प्रियाचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आत्ता हे सगळं जे आहे ते मला मिळालेलं आहे. या मायलिकींच्या ज्या सवयीसारख्या आहेत त्याचा फायदा मला होत आहे. तेव्हा प्रिया सांगते की मी आईकडे गेले होते ना, तेव्हा शिकून आलेले आहे की हा शिरा कसा बनवायचा आहे ते, आणि त्यामुळंच तर ह्या गोष्टी सोप्या झालेल्या होत्या असं ती सांगत असते. कारण मला माहिती होतं की तुला आईच्या हातचा शिरा आवडतच आहे ना, मग मी गेले आणि आईला म्हटलं की मला शिकव शिरा कसा बनवायचा आहे ते. आणि मग इकडे पूर्णाजी म्हणते की खरंच खूपच चांगली गोष्ट. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते, पूर्णाजीला प्रिया इकडे सांगू लागते की मागच्या वेळेस नाही का माझ्याकडून ती गोष्ट फसली होती, उपमा माझ्याकडून छान बनला नव्हता. पण यांना सगळ्यांना एवढी साधी गोष्ट येत नाहीये, हिला साधे पोळी लाटता येत नाहीये. ही मूर्ख मुलगी जेवण कशी बनवत असणार आहे, शिरा कशी बनवू शकेल? कारण शिरा बनवणं हे वाटते तेवढी सोपी गोष्ट आहे का? कुणी पण उठकी सूट आणि शिरा बनवू शकेल. पण इकडे पूर्णाजीने मात्र आता खूप कौतुक केलेलं असतं. आणि मग ती कल्पनाला म्हणू लागते की कल्पना, अगं ते माझं पाकिट दे बरं. कारण आता तिच्या लाडक्या नातसुनीनं गोडाचा पदार्थ बनवलेला आहे, तर त्याचं बक्षीस तर तिला दिलंच पाहिजे ना, हा विचार चाललेला असतो. सायली मात्र बाहेरून हे सगळं पाहत असते. सायलीला आनंद ह्या गोष्टीचा असतो की जाऊ दे, काही का असेना पूर्णाजींच्या पोटात शिरा गेलाय ना, हे महत्त्वाचं आहे. हे सायलीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि मग पूर्णाजी पैसे देते आणि ते पैसे लगेचच आता तिथे प्रियाने घेतलेले असतात. आणि मग सुरुवातीला ती म्हणत असते की नको नको, पण जेव्हा ती म्हणते की नाही, हे पैसे जे आहेत तुझ्या शकुनासाठी मी देत आहे, कारण तू आज गोडाचा पदार्थ बनवलेला आहे, तेव्हा प्रिया मुद्दामच म्हणत असते पण पूर्णाजी त्या दिवशी पण तू दिलेत ना गं हे पैसे, मग आज कशाला पुन्हा? तेव्हा इकडे पूर्णाजीला आठवतं, पूर्णाजी म्हणते हो मी त्या दिवशी दिलेले होते तुला पैसे, परंतु आज जे देत आहे ते पैसे आहेत ते आज जो गोडाचा पदार्थ तू माझ्यासाठी बनवलेला आहे ना, त्यासाठी मी हे पैसे तुला देत आहे, हे सगळं ती सांगत असते. आणि मग लगेचच ही जी खूप संस्कारी मुलगी आहे, पैशासाठी हापापलेली, खोटारडेपणाने भरून वाहत असलेली, ती लगेचच पूर्णाजीला नमस्कार करते. त्यानंतर कल्पनाला नमस्कार करते आणि म्हणू लागते की खरंच खूप छान. आणि मग तिचं हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि मग लगेचच आता ट्रे उचलते आणि तिथून जाऊ लागते. बाहेर सायली थांबलेलीच असते आणि सायलीच्या जवळ येते आणि जो ट्रे आहे तो सायलीच्या हातात देते आणि सायलीला म्हणू लागते की हे घे, तसे तू पदार्थ केलास पण त्याचं क्रेडिट मात्र मला मिळालेलं आहे, हे सगळं ती सांगत असते. आणि म्हणत असते की बघितलंस ना कसं असतं ते, सगळ्या गोष्टीचं श्रेय स्वतःला घेऊन जायची तुला पुढं पुढं करायची लय हौस आहे ना, आज बघ कसं झालेलं आहे, आज माझा फायदा झालेला आहे, कारण गोष्टी माझ्या मनाप्रमाणे घडलेल्या होत्या, हे सगळं ती बोलत असते. तेव्हा इकडे सायली म्हणत असते काहीच हरकत नाही आहे, कसं आहे क्रेडिट कोणी घेऊन गेले याच्याशी मला प्रॉब्लेम नाही आहे. कसं आहे माहिती आहे का, तुला माहीत नसेल तर सांगू, ते माझ्या मनात एक गोष्ट होती, ती म्हणजे पूर्णाजीने पोट भरून शिरा खावा, आणि तो शिरा माझ्या हातचा होता आणि तो पूर्णाजीने खाल्लाय. कसं आहे क्रेडिट तुला मिळालं, श्रेय तुला मिळालं, मला काही फरक पडत नाही आहे. मला फरक हा पडला आहे की पूर्णाजींचं पोट भरलेलं आहे, हे सायली बोलते. आणि जी प्रिया स्वतःचा मोठेपणा मिरवत असते, तुझ्या तोंडात खानदिशी चप्पल मारल्यासारखी अवस्था झालेली असते आणि ती पूर्णपणे तोंडावरती पडलेली असते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा प्रियाची अक्कल बंद पडलेली असते, कारण तिला कळायचं बंद झालेलं असतं. काहीही झालं तरीही प्रियाने ज्या गोष्टी केलेल्या होत्या त्या गोष्टींमुळंच आता हे सगळं कळत असतं. प्रिया मूर्खपणा करत असते आणि त्या मूर्खपणाची शिक्षा तिला तर भोगावी लागणारच असते. इकडे आता प्रतिमा बसलेली असते, सुमन तिथे येते आणि सुमन म्हणू लागते की वहिनी, मला काय वाटते माहिती आहे का, आपली मुलगी एवढं लग्न होऊन गेलेली आहे, आपण तिला माहेरपणाला बोलवलंच नाही आहे, कुठली रीतभात करता आलेली नाही, लग्न झालं आपल्या तन्वीचं, पण मला काय हे पटना गेलं, हे बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र
इकडे प्रतिमा म्हणते, अगं पण काय म्हणायचंय सुमन तुला? कसं आहे हो, माझी तन्वी आनंदात राहावी, तिचं सगळं सुखात व्हावं, यासाठी तर मी ह्या सर्व गोष्टी केलेल्या होत्या. एवढं सगळं केलंय, तिच्या मनाप्रमाणे तिचं लग्न लावून द्यायचा प्रयत्न केलेला आहे, या सर्व गोष्टी केलेल्या आहेत. तेव्हा सुमन म्हणत असते की मला असं वाटतंय की आपण ना तिच्या माहेरपणाला तिला बोलवावं, म्हणजे पाठपरतावणीसाठी तिला आणि अश्विनला जेवायला बोलवावं, हा सगळा विचार सुमन करत असते. आणि सुमन म्हणत असते की हे आपण असं करूया. तेव्हा मात्र इकडे प्रतिमा म्हणत असते की पण सुमन तुला माहिती आहे ना, त्यांना या गोष्टी आवडणार नाहीत, मग कशाला ना उगीचच. इकडे सायलीने आता सगळ्यांसाठी जेवण बनवलेलं असतं आणि आता सायलीने ते जेवण सगळ्यांना वाढायचं असतं. सायली स्वतः तिथे उभा राहून सगळ्यांना जेवण वाढत असते. अर्जुन वरती असतो. इकडे आयतं बनवलेलं जेवण पण ह्या प्रियाने वाढवून घ्यायचं नसतं आणि ही कल्पना अशी मूर्खासारखी वागत असते. इकडे सायली मात्र सगळ्यांना जेवायला वाढत असते. सगळेजण जेवायला बसलेले असतात आणि त्याच वेळी आता प्रियाच्या फोनवरती सुमनचा फोन आलेला असतो. त्याच वेळी कल्पना तिथं असते आणि कल्पना म्हणते की अगं उचल ना, त्यात काय एवढं, काय म्हणते बघ बरं. तेव्हा प्रियाला लगेचच प्रिया म्हणू लागते की मी नंतर बोलते ना, जेवण झाल्यानंतर, असं म्हणत प्रिया तो फोन कट करत असते. पण कल्पना म्हणत असते की नाही, आत्ताच्या आता त्यांनी उचल ना तो फोन, बघ ना तर तिचं काय म्हणणं आहे ते. आणि मग ती फोन उचलते आणि त्याच वेळी अश्विन त्याचबरोबर कल्पना सांगू लागतात की फोन स्पीकरला टाक गं तन्वी, आम्हाला पण बोलायचं आहे सुमन काकीशी, प्रतिमात्याशी, असं बोलणं सुरू झालेलं असतं. सुमन काकी म्हणते की अगं तन्वी, किती दिवस झालं, काय चाललंय तुझं हे सगळं, मला ना कळतच नाहीये की नक्की काय करायचं आहे, असं सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि इकडे प्रिया म्हणत असते की अगं असं काय करते सुमन काकी, मी आज तर आले होते ना. कारण प्रियाचा खोटारडेपणा एका क्षणात सगळ्यांच्या समोर आलेला असतो आणि प्रियाने जे काय सगळ्यांना फसवलेलं असतं ते समोर आलेलं असतं. प्रिया म्हणत असते की अगं सुमन काकी, मी आज तर येऊन गेले ना. सुमन म्हणते, कधी आलेलीस तू? नाही माहिती मला, मी तर घरीच होते इथं. हां, मला वाटतं मी मैत्रिणीकडे गेले होते तेव्हा आलेलीस का तू, असं सुमन बोलत असते. तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते, हो गं सुमन काकी. तेव्हा प्रतिमा तिथं असते आणि प्रतिमा ही ऐकत असते. सायलीच्या लक्षात आलेलं असतं की प्रियाने खोटारडेपणा केलेला आहे. तेव्हा प्रतिमा म्हणते की अगं तन्वी, कधी आलेलीस तू, मी तर घरीच होते आणि तू नाही आलीस घरी. आणि इकडे सुमनला प्रतिमाने कॉल हा स्पीकरवर टाकायला लागलेला असतो आणि दोघीजणी फोनवरती बोलत असतात, सांगत असतात की नाही तू आलेलीच नव्हती. तेव्हा प्रतिमा म्हणत असते की अगं असं काय करते तन्वी, तू आलेलीच नाही आहे, मी घरीच आहे, मी संध्याकाळच्या जेवणासाठी पोळ्या बनवल्या, यांचे कपडे इस्त्री केले आणि नंतर सुमनने भाजी आणली, सुमनने जी भाजी आणली तेही सगळं ती सांगत असते. सायलीच्या लक्षात सगळ्या गोष्टी आलेल्या असतात आणि सायली पाहत असते. सायलीला कळलेलं असतं की हे प्रियाचं सगळं ढोंग होतं, हे सगळं प्रियाने केलेलं नाटक होतं. प्रिया जी आहे ती खोटं बोललेली होती, ती सुमन तिकडे घरी गेलेली नव्हती. प्रतिमा त्यांच्या घरी गेल्याचं, तिनं जे सगळं कांड केलेलं असतं, सगळ्यांना खोटं सांगितलेलं असतं, ती मात्र इथे तोंडावर पडलेली असते. तिचं असं म्हणणं असतं की मी गेले होते, मग तुम्ही असं काय म्हणते, अगं आई तुला एवढं पण आठवत नाहीये का, मला सांग ना, असं काय करतेस तू आई, मी आले होते ग घरी, असं नको बोलूस. इकडे कल्पना म्हणत असते की काय चाललंय नक्की हे सगळं. कल्पनाला कळायचं बंद झालेलं असतं. तन्वीनं तर मला सांगितलेलं की ती आईला भेटायला गेली होती. आणि मग इकडे तन्वी मात्र मुद्दाम बोलायला लागते की आई तू गोळ्या घेतेस ना, अगं मला सांग, तुला माणूस भेटलेला पण आठवत नाहीये. इकडे प्रतिमा मात्र वारंवार सांगू लागते की अगं मी आले होते आई, तू असं काय करतेस, मी येऊन गेलेली आहे आणि तू विसरलीस का ग आई, अगं मला कळतच नाही, मला ना तुझी आजकाल काळजी वाटायला लागली, मी येऊन गेले, तू मला शिरा शिकवला नाहीये का बनवायला. हे सगळं बोलणं तिचं सुरू झालेलं असतं आणि त्यासोबतच ती सांगत असते की अगं आई असं नको करू, तू तुझ्या मुलीला पण विसरतेस, मला वाटते तू गोळ्याच घेत नाहीये. तेव्हा प्रतिमा हायपर झालेली असते आणि प्रियाला चांगलं माहिती आहे की प्रतिमाला हायपर कसं करायचं आहे, तिच्याशी चुकीच्या पद्धतीनं कसं बोलायचं आहे, तिला भीती कशी घालायची आहे, ह्या गोष्टी प्रियाला चांगल्याच माहिती असतात आणि त्याच पद्धतीनं तिनं बोलत असते. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र इकडे मुद्दामच आता प्रतिमाच्या बाबतीत हे सगळं बोलणं सुरू केलेलं असतं, ते म्हणजे प्रियाने, आणि तिने कांगावा करायला सुरुवात केलेली असते. आणि मग इकडे प्रतिमा हायपर व्हायला सुरुवात होते. प्रतिमा जेव्हा हायपर होत असते तेव्हा मात्र इकडे प्रियाने आता मुद्दाम केलेलं असतं आणि ती म्हणत असते की आई तू कशी काय विसरलीस ग, तू गोळ्या घ्यायच्या विसरली होतीस का, मग हे सगळं तू मुद्दाम करतेस का आई, तुला एवढं पण आठवत नाहीये का, मी येऊन गेलेले होते ना ग तुझ्याकडे. आणि हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की प्रतिमा म्हणत असते की अगं तन्वी असं नको करू, तू आलेलीच नव्हती, मला सगळ्या गोष्टी आठवत आहेत. तेव्हा आता प्रतिमा हायपर झाली ही गोष्ट लक्षात आलेली असते आणि त्या क्षणी सायली तिथे येते आणि फोन काढून घेते आणि म्हणू लागते की प्रतिमा आत्या,
जरा शांत व्हा तुम्ही, असं काही एवढं घडलेलं नाहीये असं सायली सांगत असते. आणि सायली म्हणत असते की अहो प्रतिमा आत्या, अहो मला काय म्हणायचंय, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, मला माहिती आहे तुम्ही जे बोलताय ते खरं आहे, असं सायली प्रतिमाला सांगत असते. आणि म्हणत असते शांत व्हा, मोठा श्वास घ्या तुम्ही, तुम्हाला बरं वाटेल, असं म्हणत सायली जी आहे ती प्रतिमाला शांत करत असते. आणि प्रतिमाला म्हणत असते की रिलॅक्स व्हा. आणि प्रतिमाला सायलीनं रिलॅक्स केलेलं असतं. प्रियाच्या हातातून फोन घेऊन सायलीनं हे सगळं केलेलं असतं. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे हे सगळं चालू असतं. प्रियाची तर वाट लागलेली असते आणि सायलीला कळेल असतं की ही प्रिया किती खोटं बोललेली आहे, कारण तिला एवढं सगळं सांगितलेलं होतं आणि तरीही तिनं अशा पद्धतीनं खोटं बोललेली असते. तेव्हा इकडे अर्जुन आता काम करत असतो. तेवढ्यातच त्याला चैतन्याचा फोन आलेला असतो आणि चैतन्य त्याच्याशी बोलत असतो. आणि त्याचबरोबर इकडे ह्या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा चैतन्य त्याच्याशी बोलत असतो. चैतन्य म्हणत असतो की मी जी ती आहे ना ॲडव्होकेट दामिनी, तिची सगळी माहिती काढलेली आहे. अर्जुन म्हणत असतो अगदी सगळी डिटेल फाईल बनवायची आहे, तिचं कॉलेज कोणतं होतं, आजपर्यंतच्या तिनं केलेल्या केस स्टडी, आजपर्यंत तिनं केलेल्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या समोर आल्या पाहिजेत आणि मला कळलं पाहिजे की तिनं कशा पद्धतीनं विचार करत होती, नक्की काय करत होती. चैतन्य म्हणतो की मी ती सगळी माहिती काढलेली आहे, तू अजिबात काळजी करू नको, सगळ्या गोष्टी मी डिटेलमध्ये काढलेल्या आहेत, आत्तापर्यंतच्या तिच्या सगळ्या झालेल्या केसेस मी समोर आणलेल्या आहेत, हे सगळं चैतन्य सांगत असतो. तेवढ्यातच सायली तिथं आलेली असते आणि सायली म्हणत असते की काय हे, किती हो तुम्ही काम करताय, म्हणून सायलीने घंटी आणलेली असते आणि ती वाजवत अर्जुनची दृष्ट काढत असते. अर्जुन म्हणत असतो काय चाललंय मिसेस सायली, काय करताय तुम्ही हे सगळं, असं हे सगळं बोलणं चालू असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की इकडे सायली बोलत असते, काही सायली जे वागत असते ते पाहून अर्जुन मात्र तिथे म्हणत असतो की काय चाललंय. सायली म्हणते अर्जुन सर दृष्ट काढते ना, तुम्हाला कोणाची दृष्ट लागायला नको आहे म्हणून. अर्जुन म्हणतो बासा आता हे सगळं काम करू द्या. सायली म्हणते ठीक आहे. अर्जुनची दृष्ट काढते आणि ती तिथून निघून जाते आणि इकडे कोणाला कळतही नाही अर्जुन स्वतःचं काम करत बसलेला असतो. सायली पुन्हा प्लेट घेऊन येते आणि सांगू लागते की अर्जुन सर तुमच्यासाठी आता जेवण आणलेलं आहे, 15 मिनिटांचा ब्रेक. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की नाही हे शक्यच नाही आहे, मी तो ब्रेक घेऊ शकत नाही, असं अर्जुन बोलत असतो. आणि तेव्हा मात्र सायली म्हणत असते की असं काय करताय, ब्रेक तर घ्यावाच लागणार आहे, आणि असं मला सांगा खाल्लं नाही आहे तर तुम्हाला एनर्जी कुठून मिळणार आहे. ही सगळी गोष्ट घडत असते. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडलेलं असतं तेव्हा अर्जुन खात असतो. सायली त्याच्या मागे फिरून अगदी लहान मुलांसारखं त्याला भरवत असते आणि त्याला खाऊ घालत असते. त्याला म्हणत असते की अर्जुन सर असं नका करू. अर्जुन पाहतो आणि पोट भरलंय म्हणतो, तोपर्यंत सायली प्लेट घेऊन तिथून गेलेली असते. सायलीला तर कळतच नाही आहे की सायली तिथून कधी गेली आहे, काय झालेलं आहे. आणि इकडे अर्जुन म्हणतो खरंच मिसेस सायली माझ्यासाठी किती करतात आणि मी काय करत आहे, मी त्यांच्यासाठी काहीच नाही करत आहे, ही गोष्ट लक्षात आलेली असते. आणि तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की मला त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि ही तयारी अर्जुनने केलेली असते. तेवढ्यात सायली पुन्हा येते आणि अर्जुन म्हणत असतो की काय हे, तुम्ही माझी दृष्ट काढली, मला खाऊ घातला आणि गेलात पण तुम्ही, मला कळतच नाही आहे की हे सगळं कसं पॉसिबल होतं तुम्हाला. सायली म्हणते त्यात काय एवढं, तुम्ही एवढं काम करता ना, आणि तुम्ही ना जरा जास्तच टेन्शन घेतलेलं आहे, असं सायली म्हणत असते. आता पुन्हा जेवायला सगळ्यांना वाढलेलं असतं, तिथं सायली पोचलेली असते आणि त्याचबरोबर हे सगळं चालू असतं. आणि मग सगळ्यांची जेवणं झालेली असतात. विमलला कल्पना सांगते की हे सगळं आवरून ठेव. सायली अजून जेवलेली नसते, पण आता ही प्रिया जी आहे ती तशीच उठून जाते. कल्पना मात्र ऑर्डर सोडत असते. सायली म्हणते मी आवरून ठेवते हे सगळं, आणि सायलीने आता सगळं आवरून ठेवायचं ठरवलेलं असतं. सगळं आवरते, रूममध्ये येते तर अर्जुन काम करत केस स्टडी करत तसाच बेडवरती झोपी गेलेला असतो. सायली अलगद सगळ्या गोष्टी उचलते, सगळं व्यवस्थित तिथलं करते आणि मग मात्र आता अर्जुनच्या अंगावरती ती पांघरून घालते. अर्जुन झोपलेला असतो. सायलीने स्वतःही झोपायची तयारी केलेली असते. अर्जुनला छान सांभाळून घेत असते ती, अर्जुनशी प्रेमाने वागत असते. अर्जुनला काय हवं नको या सर्व गोष्टी सायली पाहत असते. आणि त्यानंतर सायली विचार करू लागते की प्रतिमात्यांच्या बाबतीत एवढं खोटं बोलली ही मुलगी, नक्की अजून हिच्या डोक्यात काय काय सुरू असेल, कशा पद्धतीने ही वागत असेल, या गोष्टींचा विचार आता सायली करत असते. सायलीला कळत नसतं की हे सगळं काय घडत आहे आणि या सगळ्या गोष्टी अशा का चालू आहेत, हा प्रश्न सायलीला पडलेला असतो. आणि सायली त्याच गोष्टींचा विचार करू लागलेली असते. तेव्हा तिच्या डोक्यात येतं की आपण ना मोबाईलमध्ये जर शूट केलं तर लक्षात येईल ना, मग आपल्याला कॅमेरा ऑन करून ठेवायला लागेल, मग कळेल की हे प्रिया काय करत आहे ते. आणि सायलीचं आता भन्नाट डोकं चालायला लागलेलं आहे. सायलीनं ठरवलेलं आहे की प्रियाच्या बाबतीतला पुरावा मिळवायचा आहे
आणि त्यासाठी सायलीनं तयारी केलेली असते आणि सायली ठरवते त्या पद्धतीनं आता तिने जासूसगिरी करत आता मोबाईलमध्ये व्हिडिओ काढणार असते. प्रियाला कळणारही नसतं की प्रियाच्या रूममध्ये तिने मोबाईल लावलेला आहे. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की महिपत हा दामिनीकडे गेलेला असतो. तेव्हा दामिनी म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेवायची, आता ही केस माझ्याकडे आहे, आता तुम्ही याच्या अजिबात मध्ये लुडबुड करायची नाही. ही केस माझ्याकडे आहे, तुम्ही जेवढं राहता येईल तेवढं या केसपासून लांब राहायचं आहे, एवढं लक्षात ठेवायचं. तेव्हा मात्र महिपत म्हणत असतो की कसं आहे माहिती आहे का, केस माझ्या मुलीचा आहे म्हणून गप्प बसलेलो आहे. कारण महिपत कसला सटीक डोक्याचा माणूस आहे. तो फक्त आणि फक्त साक्षीसाठी त्या दामिनीचं सगळं सहन करतोय असं बोलत असतो. इकडे सायली मात्र आता प्रियाच्या रूममध्ये आलेली असते आणि प्रियाच्या रूममध्ये येऊन सायलीने तिथे कॅमेरा सेट केलेला असतो आणि त्याचबरोबर सायली तिथून जात असते आणि नेमका दरवाजा उघडणार तेवढ्यातच दारात प्रिया आलेली असते. पण सायलीने तिची कामगिरी फत्ते केलेली असते, कारण प्रियाला जराही संशय येणार नाही असं तिनं केलेलं असतं. तिच्या रूममध्ये राहिलेलं जे सगळं साहित्य आहे ते घेऊन ती निघालेली असते. तर आता सायलीने प्रियाची तर वाट लावायचं ठरवलेलं आहे. आता नक्की काय काय पुरावे हाती लागणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.